राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार. मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार. शनिवारी मुंबईत कार्यक्रम. पुण्यामध्ये शिवसेना भाजपामध्ये वाद. चंद्रकांत पाटील मोहोळांवर धंगेकरांचे गंभीर आरोप. दोघांचाही गुंडांशी संबंध असल्याचा दावा. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात. चुकीचं केलं नसेल तर घाबरू नको, शिंदेंकडून पाठ राखा. घायवळ संदर्भात प्रश्न विचारताच मुरलीधर मोहोळ गेले निघून. राजकीय कनेक्शन संदर्भात प्रश्न विचारताच काढता पाय. देवेंद्र फडणवीस गुंडांची टोळी चालवतायत. घायवळ प्रकरणावरून राऊतांचा घणाघात. रामदास कदम आणि त्यांच्या मुलानं गुन्हा केल्याचाही आरोप. मवियाच्या नेत्यांची ही गुंड घायवळशी सलगी. रोहित पवारांचे निलेश घायवळ सोबतचे फोटो व्हायरल. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य. विरोधकांकडून जोरदार समाचार. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा एल्गार. नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा. सरकारनं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं. मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. सरकार जरांगेंपुढे झुकलं. जरांगे ओबीसींच्या मुळावर उठलेत. वडेट्टीवारांचा जरांगेंवर निशाणा. फडणवीसांनी ओबीसींना संपवण्याचं काम केलं. तुम्हाला 374 जातींचा विसर कसा पडला? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतल्यानं ओबीसी नेत्यांचा संताप. विखेंचं राजकारण मतलबी आणि बिनबुडाचं लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा पर्याय निवडा, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा. मुख्यमंत्र्यांच्या नाशिकच्या बैठकीत सूचना. सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही. गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पलटवार. महायुती नव्या आमदारांवर मेहरबान. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना निधी वाटप. महायुतीमध्ये निधी वाटपावरून ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी. सूत्रांची माहिती. ठाण्यामध्ये मविया मनसेचा एकत्र मोर्चा. मोर्चा महापालिकेवर. 13 ऑक्टोबरला मोर्चा निघणार. मवियाच्या मोर्चाला मनसेच्या इंजिनचं बळ. तलासरीच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण. शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीमध्ये विद्यार्थ्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा. सरन्यायाधीशांवरील बूटफेक प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक. मंत्रालयाबाहेर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. पोलिसांकडून धरपकड. लग्नाशिवाय पुरुषांसोबत राहू नका. भाजपा नेत्या आनंदीबेन पटेल यांचा मुलींना सल्ला. लिव्ह इन मध्ये गेलात तर तुमचे 50 तुकडे. तरुणींना सूचक इशारा. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुस्ताकी यांची एस जयशंकर यांच्याशी महत्त्वाची बैठक. अफगाणिस्तानशी संपूर्ण राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची भारताची घोषणा. आणि दिल्ली कसोटीमध्ये यजमानांचाच बोलबाला. टीम इंडियाच्या सलामीवीरांपुढे पाहुण्यांचे गोलंदाज निष्प्रभ. दिवस अखेर टीम इंडियाच्या 2 बाद 318 धावा. सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या नाबाद 173 धावा.